नमस्कार, मी ऐश्वर्या. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की जर माणसाला आवड असेल तर माणूस काय काय करू शकतो. तर आज आपण बघूया. आमच्या मम्मीला आहे ना झाडांची भरपूर आवड आहे आणि जागे थोडंसं कसं शहरामध्ये जागा नसतात, तर आमच्या मम्मीने ही छोटीशी जागा आहे, त्यामध्ये बघा काय काय लावले मी तुम्हाला दाखवते. बघा, हा आहे पावटा. तर आता पावट्याच्या शेंगा पण लागलेल्या आहेत. त्यानंतर तिने इथे मिरचीची रोपं लावलेली आहेत. त्यातल्या काही झाडांना आता छोट्या छोट्या मिरच्या लागलेल्या आहेत आणि फुलं पण आलेली आहेत, अजून आहेत. त्यानंतर इकडं आहे हे वांग्याचं रोप. एकच झाड आहे, त्याला आत्ता भरपूर वांगी लागलेली आहेत. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, फुलंही आलेली आहे, अशी वांगीही आलेली आहेत. हे बघा, आणि हे सगळं ऑर्गॅनिक आहे का, याला कोणत्याही प्रकारची खतबीत काही का टाकत नाही ती. हे बघा, मिरची एक येऊन गेली आणि लाली झालेली आहे. तर तिने इथं कडीपत्त्याचंही झाड लावलेलं आहे. हे बघा, ही कडीपत्त्याची रोपं लावलेली आहेत तिने आत्ता नव्यानं. हे बघा, इथे घेवडीचा वेल सुद्धा लावलेला आहे. मीने लावलेला घेवडीचा वेल आहे आणि आत्ता त्या घेवडीच्या वेलाला हे बघा फुलं पण यायला लागलेत. लवकरच त्याला शेंगावी लागतील. कारल्याचा पण वेल आला आणि त्याला अशी छोटी 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 कारली पण लागलेली आहेत. तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे आहे कारलं, अशी छोटी छोटी कारली पण लागलेली आहेत. इथे असं टोमॅटोचं पण तिने लावलेलं आहे आणि त्याला अशी टोमॅटो पण लागलेली आहेत आत्ता. हे बघा, टोमॅटो लागलेले आहेत, अजून कच्चेच आहेत पण लागलेले आहेत. आणि याला कोणत्याही प्रकारचं खतबीत काही ते घालत नाही, तरी पण एवढे छान छान गोष्टी येतात. माणसाला आवड असेल ना तर माणूस काही करू शकतो. याचं आमची मम्मी एक उत्तम उदाहरण आहे आणि आम्ही तिच्याकडनं नेहमी शिकतो. जर आवड असेल ना तर आपण कुठेही काहीही करू शकतो. हे बघा, तिने आता इथं मेथी पण टाकली, तुम्हाला दिसत असेल. तिने प्रयोग केलाय की येते की बघूया. इथं मेथी पण आलेली आहे. हे बघा, मेथी पण आहे. ती नेहमी म्हणते ज्याला आवड असेल ना त्याला सवड ही मिळतेच. आवडीला ती चांगली जगते. जागा कमी आहे पण यामध्ये तिने भरपूर अशी लावलेली आहे. कोरफड आहे, त्यानंतर भरपूर छोटी छोटी झाडं आहेत. बघा, हे पानपुरीचे पण तिने झाड लावलेलं आहे, जे असं म्हणतात की शुगरसाठी आयुर्वेदिक आहे. असं छोट्या छोट्या गोष्टी ती करत असते. हे पक्षी तीर्थ पण आमच्या इथं आहे, कारण झाडं असल्यामुळे इथं भरपूर पक्षी येतात, कुत्रे येतात, म्हणून ती अशी कुत्र्यांना पक्ष्यांसाठी पाणी पण ठेवते. तिच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. बघून घ्या तुम्ही, छोटीशी आमची बाग. आमच्या मम्मीचं नेहमी एक वाक्य आहे, ज्याला आवड असते त्याला सवडी मिळते. आणि जर आपल्यामध्ये करण्याची जिद्द असेल तर आपण कुठेही काही करू शकतो. तर तिने फक्त एवढीशीच जागा आहे, त्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. लावून तर बघा येतंय का असं सुंदर झाड.